ओम महालक्ष्मी च विघ्नहे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात। भक्तांनो, आपण रोज नित्यनियमाने देवासमोर दिवा लावतो, पण तुम्ही कधी विचार केलाय का, तुमच्या घराचा मुख्य दरवाजा फक्त लाकडाची चौकट नसून ते तुमच्या नशिबाचं खरं प्रवेशद्वार असतं। शास्त्र सांगते की तुमच्या घराच्या दरवाजापाशी ठेवलेली एक विशिष्ट वस्तू साक्षात लक्ष्मीला उंबरठ्यावरूनच परत पाठवू शकते। होय, तुम्ही बरोबर ऐकलत। ज्या दरवाज्यातून सुखाचे आगमन व्हायला पाहिजे तिथूनच जर नकारात्मक ऊर्जा आत येत असेल तर तुमची प्रगती कशी होईल। आजच्या उज्ज्वल गाथामध्ये आपण अशा 3 भयानक चुकांबद्दल बोलणार आहोत ज्या 90% लोक दररोज कळत न कळत करतात। तिसरी चूक तर अशी आहे जी ऐकल्यानंतर तुम्ही आज तुमच्या घराचा उंबरठा बदलवून टाकाल। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हे गुपित तुमचं भविष्य बदलवू शकतं। भक्तांनो, नारद पुराण आणि वास्तुशास्त्रानुसार घराचा उंबरठा हा घराचा रक्षक असतो, पण आपण सर्वात मोठी चूक कुठे करतो माहिती आहे का? दरवाजाच्या अगदी शेजारी असलेली कचरा कुंडी किंवा जुनी चप्पल। कधी विचार केलाय का की ज्या मुखातून आपण लक्ष्मीचे स्वागत करायला पाहिजे तिथे जर दुर्गंधी किंवा घाण असेल तर साक्षात जगदंबा तुमच्या घरात पाऊल तरी कसं ठेवेल। शास्त्र सांगते की जिथे उंबरठ्यावर कचरा असतो तिथे अलक्ष्मी म्हणजेच दारिद्र्यता देवता कायमचा मुक्काम ठोकतो। आजच तपासा तुमच्या घराबाहेर ही नकारात्मकतेची घाण तर नाही ना? जर असेल तर ती आताच्या आता बाजूला करा। उंबरठा नेहमी आरशासारखा स्वच्छ हवा, कारण स्वच्छतेतच ईश्वराचा वास असतो। आता वळूया दुसऱ्या अशा एका रहस्याकडे ज्याकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करतो। तुमच्या घराचा दरवाजा उघडताना किंवा बंद करताना करकर असा आवाज येतो का? भक्तांनो, हा केवळ आवाज नाही तर हा तुमच्या घरातील कलेश आणि आजाराचे लक्षण आहे। शास्त्रानुसार दरवाजाचा असा रडका आवाज घरामध्ये नकारात्मक लहरी निर्माण करतो, ज्यामुळे कुटुंबात विनाकारण वाद होतात। याला कर्कश दोष असे म्हणतात। दुसरी गोष्ट म्हणजे वाढलेली पानं आणि तुटलेले तोरण। सण संपला की तोरण सुकतं आणि सुकलेली पानं ही मरणाचे प्रतीक मानली जाते। ते तोरण तात्काळ बदला। जिवंत आणि टवटवीत तोरणच तुमच्या घरामध्ये चैतन्य आणू शकतं। आता सर्वात महत्वाचं आणि गुप्त रहस्य, अनेक लोक शहरात राहतात आणि उंबरठ्याचं महत्व विसरून जातात। पण तुम्हाला माहिती आहे का, ज्या घरामध्ये उंबरठ्याला दररोज किंवा किमान दर शुक्रवारी हळदी कुंकू लावलं जातं त्या घरातून लक्ष्मी कधीच बाहेर पडत नाही। उंबरठा हा 2 जगांमधील सीमा आहे। बाहेरून येणारी कोणतीही बाधा उंबरठ्यापाशी रोखली जावी यासाठी तिथे स्वस्तिक किंवा कलशाचे चिन्ह असणे अनिवार्य आहे। रात्री झोपण्यापूर्वी दरवाजा बाहेर अंधार ठेवू नका, तिथे किमान एक छोटासा दिवा तरी नक्की लावा। हा दिवा तुमच्या घरासाठी संरक्षक कवच म्हणून काम करतो। लक्षात ठेवा, उंबरठा पूजला की संकट दारातच थांबतात। भक्तांनो, हे छोटे बदल करून बघा, तुमच्या घरात आनंदाचा ओस कसा वाढतो हे तुम्हाला स्वतः जाणवेल। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। कमेंट बॉक्स मध्ये ओम जय श्री लक्ष्मी माता अवश्य लिहा आणि उज्ज्वल गाथाच्या अशाच रहस्यमय प्रवासात सहभागी होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। प्रसन्न रहा, आनंदित रहा आणि खुश रहा। धन्यवाद।